आपली सोनालीचं असं होतं की पोक करून निघून जायची, मग तिच्यावरनं खूप भांडणं होत होते. म्हणून मला असं वाटतं ती बाहेर जायला पाहिजे होती. आधी मी डान्स करायची तर माझ्यासोबत कोणच बोलत नव्हतं ना. माझा मामा बोलायचा, आत्या वगैरे हे सगळे कोणच बोलत नव्हते. कारण त्यांचं असं होतं की शिक्षण महत्वाचं आहे कलाकारांपेक्षा. पण आता मी त्यांना दाखवून दिले शिक्षणापेक्षा कलाकारही खूप मोठा होऊ शकतो. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारत मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. परत बिग बॉस मराठीचा 6वा सीझन सुरू आहे आणि पहिल्या दिवसापासून आपण घरामध्ये प्रचंड टर्न्स अँड ट्विस्ट पाहतोय. पण आता घरातलं पहिलं इव्हिक्शन झालंय आणि पहिली इव्हिक्ट झालेली स्पर्धक आहे ती म्हणजे राधा पाटील. सो राधा सोबत आहोत आपण सध्या. राधा, कशी आहेस? मी खूप छान आहे. बरं, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय ऐकायला मिळालं, काय वाचायला मिळालंय स्वतःविषयी? काय नाही, मला सगळ्यात पहिलं मी आईला भेटली आणि आईने सांगितलं की जे जे पण खेळलीस छान खेळलीस, जशी होतीस तशी दिसलीस. बरं, बऱ्याच बातम्या झाल्या या सगळ्या हो. दरम्यान. तुम्हाला तर आतमध्ये काही कळलं नसेल, पण हो. एखादी अशी बातमी, अरे हे कधी झालं किंवा हे कधी झालं, असं काही वाचलंस? हा, ते माझा पास्ट मी जेव्हा सांगत होती अनुश्रीला, तर ते माझं मी सांगत होती कारण मला खरंच आठवण येत होती, म्हणून मी सांगितलं माझ्या पास्ट बद्दल की असं असं आहे. आणि बाहेर आल्यानंतर मी असे व्हिडिओ बघितले, मी खूप शॉक झाले. अरे हे काय झालं, मी माझं असंच नॉर्मली मी बोलत होते आणि हे असं कसं काय झालं, मला खूप शॉक बसला त्या गोष्टीचा. सो राधा सिंगल आहे? हो, सिंगल आहे. कारण खूप मुलांची मनं तुटली होती की हा, जेव्हा मग राधाने ते सांगितलं तिचं बॉयफ्रेंड आहे. आणि मला ते ना क्लिअर करायचं होतं. मी म्हटलं अरे देवा, हे चुकीचंच गेलं, आता कसं क्लिअर करणार. मग नंतर कळालं आपलं अशी मीटिंग होणार आहे, तर मी म्हटलं हा, इथे मी सांगू शकते. बरं, तुला घरात खूप कमी वेळ मिळाला, खूप हो. लवकर इव्हिक्शन झालं, पण अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्या कमी पडल्या की आपण ह्या करायला हव्या होत्या जेणेकरून आपल्याला अजून जास्त गेम खेळता आला असता, असं वाटतं? माझं मत आहे ते, मला असं वाटतं मी कमी पडली. मी माझ्या पद्धतीने जशी खेळली, अजून खेळायला पाहिजे होती. अजून मी लवकर अशी शांत बसत होती, रिॲक्ट नव्हती करत. छोट्या मोठ्या जरी माझी गोष्ट असली तरी पण खूप जास्त रिॲक्ट नाही केलं. त्यावरून मला असं वाटतं मी कमी पडली त्या गोष्टीत आणि दिसत नव्हती लोकांना. त्यामुळे जेव्हा दीपाली ताईंनी तुझ्या डान्सचा मुद्दा जेव्हा काढला तेव्हा तो मुद्दा कुठेतरी तू घेऊन जायला हवं होतंस पुढे, असं वाटतं? नाही, तिने मला क्लिअर केलं ना की तू खूप छान डान्स करू शकते. कारण की बिग बॉसने मला एक संधी दिली तिथं लावणी सादर करण्याची, तर मी तिथे डान्स केला आणि त्यावरनं मला ती बोलली की तू खूप छान करू शकतेस, खूप छान करते. मग मी ताईला बोलली की माझ्या शो मध्ये मी एकच लावणी करते आणि तू नाही बघितलीस तर उगाचच मला बोलू नकोस, आणि जर त्यामध्ये माझे काही चुकतंय तर मी माझी सुधारणा करते त्यामध्ये, असं. पण जेव्हा आम्ही राधाला बिग बॉसच्या घरात पाहिलं, जेवढी स्टेजवरती जी इतकी बिनधास्त होती, अगदी फ्लॉलेस असते, ती कुठेतरी अगदी शांत आणि अगदीच घरात नवखी आम्हाला जाणवत होती. म्हणजे राधा खऱ्या आयुष्यात कशी आहे? हा, खऱ्या आयुष्यात मी अशीच आहे, शांत. जेव्हा मी खुलेल ना एकदम बोलायला वगैरे लागते ना, तेव्हा मी कोणाला ऐकत नाही. आणि दुसऱ्याच हप्त्यामध्ये मी खुलत होती, मी माझी ऍक्टिंग दाखवत होती, मी जशी आहे तशी मी दाखवायला लागली लोकांना. पण जर मी अजून राहिली असते ना, मग लोकांना कळलं असतं मी कशी आहे. बरं, जर राधाकडे एक पॉवर असती घरात किंवा असती तर, आणि राधाला जर कोणाला इव्हिक्ट करायचं असतं घरातून, तर कोणाला केलं असतं? सोनालीला. सोनालीला केलं असतं. काय कारण आहे यामागे? कारण की ती आम्हाला नवीन संधी आहे ही बिग बॉस मध्ये जायची. ती आधी जाऊन आली आहे आणि मला असं वाटतं तिने खूप छान खेळलं पाहिजे होतं, जे की ती नव्हती खेळत. आम्हाला असं जर दुसरा चान्स असता तर आम्ही सोनं केलं असतं त्याचं. आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला भेटणं तर खूप असं म्हणजे हे झालं होतं मला. म्हणजे मी पूर्ण ब्लँक झाली होती की मला कळत नव्हतं, एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे, एवढे कॅमेरे आहेत, आपण काय करायचंय, कसं आपण जसं आहे तसंच राहायचं आहे, असं हे तर मला कळालं होतं. म्हणून मी जशी आहे तशी राहत होती. आणि आपली सोनालीचं असं होतं की पोक करून निघून जायची, मग तिच्यावरनं खूप भांडणं होत होते. म्हणून मला असं वाटतं ती बाहेर जायला पाहिजे होती. पण जर बिग बॉसने पुन्हा संधी दिली तर राधाला जायला आवडेल का? हो, नक्कीच. परत मी जाईल आणि दुसरी राधा कशी असते ती दाखवेल मी लोकांना. बरं, आता बिग बॉस तू घरात असताना आम्ही काही इंटरव्ह्यूज ऐकले, तेव्हा तुझ्या काही मैत्रिणी आहेत त्यांनी तुझ्याविषयी सांगितलं, त्यांनी तुला शुभेच्छा सुद्धा दिल्या, ज्यामध्ये हिंदवी असेल किंवा गौतमी असेल, त्या सुद्धा आपापल्या क्षेत्रामध्ये आता पुढे जात आहेत आणि सिनेमात सुद्धा येतात. सो राधा पुढे अजून काय करणार आहे?
माझा पण एक चित्रपट येतोय मराठी. तो लवकरच प्रेक्षकांना बघायला भेटेल. अजून हेच सांगेल की परत बिग बॉसची जर संधी भेटली तर मी दुसरी राधा कशी असते ते मी दाखवेल. कारण त्यांचे मन खरंच खूप दुखावले गेले. मग कमेंट्स वगैरे वाचून मला सुद्धा वाईट वाटलं की त्यांचे माझ्याकडून खूप जास्त अपेक्षा होत्या. बरं, आता तुझं बाहेर एक वेगळं करिअर एस्टॅब्लिश आहे, सो त्या फॅन्स कडनं काही मेसेजेस आणि किंवा काही अशी पोचपावती आली आहे का आतापर्यंत? बाहेरच्या फॅन्स कडनं हा तेच की मॅडम तुम्ही अजून पाहिजे होते, आम्ही तुम्हाला बघत होतो, आता आम्ही नाही बघणार, असं तसं बोलत होते. सो आता मग पुढचे शोज आणि हे सगळं कधीपासून हा सुरू होणार? मला बोलतायत बाहेर आले तर काय झालं, डान्स मध्ये तुम्ही तर काय कोणाला ऐकत नाही, हे ते असं तसं बोलतात मला. बरं राधा, तुझ्या बिग बॉसच्या आधी तू एक इंटरव्ह्यू दिला होतास आणि त्यामध्ये तू बरेचसे खुलासे केले होतेस. त्यामध्ये बरेचसे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॉमेंट्स येत असतात. आता ह्या प्रत्येकालाच येतात पब्लिक फिगर म्हटल्यावरती. तू जेव्हा ट्रोल्स आणि या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहतेस? नाही, मला ट्रोल केलं तरी मला ट्रोल हे होणारच आहे, मला माहितीये. म्हणून मी लक्ष नाही देत आणि माझ्या घरच्यांना पण मी सांगितले की कोण आपल्याला चांगलं बोलणार नाहीये, कारण की कोण वरती जात असेल, जो व्यक्ती वरती जातो त्याला ट्रोल होतच. हे सर्वांसोबत झालं आहे, ते माझ्यासोबत पण होणार आहे. म्हणून मी नाही लक्ष देत, मी माझं काम करते, मी एक कलाकार आहे, ते लोकांना मला दाखवायचं आहे. म्हणून मी हा पण प्लॅटफॉर्म निवडला की मी कशी आहे मला दाखवायचं होतं. आणि ट्रोल केलं तरी एका किंवा 10 ट्रोलिंगनी मला नाही फरक पडत, मी जशी आहे मी तशीच राहणार. बरं, जाता जाता मला शेवटचा प्रश्न की कुटुंबाचा तुला किती पाठिंबा होता बिग बॉस साठी आणि तुझ्या ओव्हरऑल करिअरकडे तुझ्या कुटुंबाचा किती हातभार असतो? आधी मी डान्स करायची तर माझ्यासोबत कोणच बोलत नव्हतं ना, माझा मामा बोलायचा, आत्या वगैरे हे सगळे कोणच बोलत नव्हते, कारण त्यांचं असं होतं की शिक्षण महत्वाचं आहे कलाकारांपेक्षा. पण आता मी त्यांना दाखवून दिले शिक्षणापेक्षा कलाकारही खूप मोठा होऊ शकतो. कलाकार बनणं पण खूप अवघड गोष्ट आहे, जेवढं शिक्षण पण नाहीये. हे मी दाखवून दिले त्यांना. आणि बिग बॉस मध्ये मला संधी भेटल्यानंतर त्या लोकांना खरंच खूप आनंद झाला की राधानी करून दाखवलं. त्यांना किती अभिमान वाटतोय आणि कुटुंबातले? माझ्या आईला खूप अभिमान आहे की माझी एवढीशी पोरगी की एवढ्या पुढे पर्यंत गेली, असं तसं. म्हणजे सर्वांची टोमणी मी खाल्ले, कधी मी जेवली नाहीये, कधी मला मारलंय, तर एवढं सगळं करून सुद्धा तू इथपर्यंत गेली, तर तिला प्राऊड फील होतं माझ्याबद्दल. सो राधा, खूप खूप शुभेच्छा आणि Thank you. पुढच्या तुझ्या करिअर साठी सुद्धा. थँक्यू. थँक्यू सो मच.